आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाणी नाही लागतं. दादा किती वेळ आहे पोचायला? पोहोचू आपण 5-10 मिनिटात. तुम्हाला नक्की माहिती आहे ना कलेक्टर राहून? हो, अख्ख्या शहराला माहित आहे. टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित पोहोचवतो तुम्हाला. नाही म्हटलं, एवढ्या रात्री तिकडे चाललाय, सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो हो, सगळं व्यवस्थित आहे. रिक्षाचा आवाज असेल कोणीतरी. हे घ्या. अहो सुट्टी द्या की मॅडम. दादा सुट्टे नाहीयेत माझ्याकडे. अहो माझ्याकडे पण नाही. आता कसं का एवढं रात्री कुठं काय बघायचं? मनू 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 आले बाळा. सावी शांत बाळा, मी इथेच आहे. घाबरू नका बघ. मनू मनू मनू
मनू मनू मनू ओ बाई दादा इकडे कुठल्या मुलीला बघितले का तुम्ही? हाँ अभी एक लड़की कलेक्टर के घर गई है। कलेक्टर घर? हाँ शिट मैं देखा वो लड़की को इधर जाते हुए कड़क मालता कडक मालता खार कंदाई ना एवढा सला बायको आहे ती माझी कळलं का? तर माझ्याकडे वेळ नाही ना तर तुला तक्कोळा सत्ता बस. कोण तुम्ही? सावीला भेटायला आले. तुम्ही डायरेक्ट आत कसं काय आलात? अहो सावीला भेटायचं म्हणून आले मी. तुम्ही बाहेर आधी गेट वर या आधी बघू या. वा वा बाहेर. दादा ऐका ना, मला कलेक्टरच्या मुलीला सावीला भेटायचंय हो. अभी काय भेटण्याची वेळ आहे का? आणि काय एवढी इमर्जन्सी आहे? अहो मला काही आठवत नाहीये. सावीला जर मी भेटले ना तर मला सगळ्या गोष्टी आठवतील. ही इमर्जन्सी आहे. अभी काय इमर्जन्सी आहे का? तुम्ही काय बोलता मला काही कळत नाही बघा. रात्री 1:30 वाजलेत. आता आतमध्ये सोडू शकत नाही, मॅडमला त्रास होईल. मी बोलते ना तुमच्या मॅडमशी. मी सांगते सावीला भेटायचंय. अहो ऐका माझं, आता नाही सोडू शकत आतमध्ये. दादा प्लीज भेटू द्या ना सावीला मला. अहो ऐका माझं, नाही जाऊ शकत आतमध्ये आता. दादा मी तुमचं हो, मॅडम. प्लीज मला भेटू द्या ना. वेळ लागले तुम्हाला. काय करता तुम्ही? दादा मला तिला भेटायचं. मी सांगितलं ना, मी तिला भेटल्याशिवाय जाणार नाही आता. अहो ऐका माझं, आधी बाहेर व्हा तुम्ही. मग मला भेटायचं. सावीला भेटायचं. सावीला भेटायचं. ऐका माझं, आधी बाहेर व्हा. दादा मी इथपर्यंत. आपल्याकडे तसं सर्च वॉरंट नाहीये. चला. येस मॅम. तुम्हाला जर काय माहिती मिळाली तर आम्हाला लवकरात लवकर कळवा. आणि ओनर आला की संपर्क साधा. येस मॅडम. मॅडम हा खरं खरं सांगतो असं वाटतं, कारण कोणीतरी याच्या ओळखीचं आहे जो याच्या मित्राच्या गाडीचा नंबरचा गैरफायदा घेत असणार. नाही अमित, आपल्याला जे दाखवलं जातंय ते खरं आहे कशावर? कदाचित हा मुखवटाही असू शकतो. बघितलंस, सुंदरी इकडे पण पोचली. हे बघा आदित्य सर, आता जे काही घडलंय ना ते बघून मला खूप टेन्शन आलंय. डॉक्टर सुशांतने मला सगळी माहिती दिली आहे, पण काही डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत. हे बघ, जास्त डिटेल्स जाणून घेण्याची गरजही नाहीये तुला. जेवढं सांगतोय तेवढं कर. एक काम कर, माझ्या एजंटकडे जा. मी तुला 2 पासपोर्ट साईज फोटोज देतो माझे. तो मला आधार कार्ड बनवून देणारे डुप्लिकेट त्याला दे. आणि आता सगळं तुलाच करावं लागेल. बाहेर पडणं फार रिस्की वाटायला लागलंय मला. स्वतःच्या घरात पण नाही जाऊ शकत. ते घर सुद्धा बदलावं लागेल, कारण सुंदरीला कळलं असणार त्या घराचा पत्ता.
नाही, सगळ्यात आधी इकडनं निघायला हवं मला, पण सुंदरी इकडे परत कधी येऊ शकते. हा, पण अनु मॅडमला आपण इंजेक्शन देऊन झोपवलंय ना. माहिती रे मला, पण ती कुठल्याही अवस्थेत असू दे आपल्याला हे घर आधी सोडावं लागेल. आता इकडे राहणं फार रिस्की आहे. काम कर, जा एजंटकडे जा, तो दुसऱ्या घराचा पत्ताही देणार आहे. तू सगळं काम करून टाक. जा जा जा, चल तू कामाला लाग. सर फोटो देताय ना. हा फोटो. काय झालं सर. तुझं वॉलेट कुठे राहिला. काय झालं सर. मला वाटतं माझं वॉलेट काल त्या झटापटीत सुंदरीच्या घराच्या इकडे राहिला. अमित, येस मॅम. आपल्या एका माणसाला कामावर लावा. येस मॅम. त्याला डॉक्टर वरती आणि त्याच्या रूममेट वरती लक्ष ठेवायला सांग. कारण कसे हा प्रश्न सावीच्या सेफ्टीचा आहे आणि तो लाईटली घेऊन मला चालणार नाही. आणि अजून एक गोष्ट चेक करा, खरंच हा नाईट शिफ्टला गेला होता की नाही. येस. आणि जर हा नाईट शिफ्टला गेला असेल तर मग रात्री बंगल्यावरती गाडी घेऊन आलेला माणूस हा नसावा आणि वॉलेटही त्याचं नसावं. बरोबर आहे मॅडम. पण मग याचा अर्थ या सगळ्यात कोणीतरी तिसराच इन्व्हॉल्व्ड आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. अजून कशी आली नाही ती. काय ग बाई, अहो 12 वाजून गेले, ती लोक अजून कशी नसते आली बरं. अगं मी बी तेच म्हणते ना, काही वेगळं काय सांगायला लागले. आजीबाई आलो आम्ही. अगं बाई आले. या या. आजी आलं मला गडबड गुंडा आलं. आजी. अरे असू दे पॅन्ट फाटत. हाय आजी, आल्याला सुरू झालं तुम्ही लगेच. बरं आजी ते समजे जाऊ दे. तू मला सांग माझ्यासाठी खायला काय बनवलंयस. ते काही विचारू नको बाई, कालपासून लय लगबग चालू आहे नुसती. होय काय. पण काय आमचं लाडूबा कुठे आहे घरात. अहो 5-5 मिनिटाला येऊन मला विचारते माझी आजी कधी येणार आहे, माझी आजी कधी येणार आहे. थांबा बोलवते. सावी ये ग बाई बाहेर, तुझी लाडकी आजी आलीये. बरं. काही झालं तरी माझं वॉलेट ह्यांच्या हातात लागायला नको. काही झालं तरी फोटो आहे माझे त्यात. काय करू. वॉचमॅनला विचारू का. रिस्की आहे, पण कोणी बघितलं बोलताना तर आपण रिस्क घ्यायलाच हवी. ऐका ना,
आमची एक पेंटची कंपनी आहे पॅशन पेंट्स म्हणून. आम्ही काय करतोय नवीन आमचं म्हणजे प्रोडक्टला सेल जास्तीत जास्त व्हावा ना, तर लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही पेंट वगैरे फ्री ट्रायल देतोय त्यांना. तर तुम्हाला करायचं असेल म्हणजे आता बघा ना, एवढं छान कंपाऊंड आहे तुमचं, एवढी भिंत आहे, गेट आहे, तुम्हाला हवं तर गेटला पण आम्ही पेंट मारून देऊ शकतो. किंवा तुमच्या घराला आतमध्ये कुठली खिडकी असेल, भिंत असेल, छप्पर असेल, साहेबांना विचारा ना एकदा, त्यांना पेंट करून पाहिजे. मॅडम आतमध्ये नाही आता, तुम्ही या नंतर. नाही फ्रीमध्ये विचारा ना, फ्रीमध्ये अपॉइंटमेंट भेटता येत नाही, तुम्ही या नंतर. अच्छा आहे का, ठीक आहे. तुम्हाला वगैरे पर्सनलला कधी लागलं तर सांगा मला. हा, येतो मी. अच्छा, म्हणजे आधी तुमचं इथेच पोस्टिंग होतं? होय मॅडम, त्यामुळे या ऑफिसला चांगलाच ओळखतो मी. मधल्या काळात माझी बदली दुसऱ्या जिल्ह्यात झाली होती, पण तिथलं वातावरण माझ्या फॅमिलीला सहन झालं नाही, म्हणून बदली करून परत इथे मी आलो. ओके, म्हणजे तुम्हाला इथलं सगळंच काय माहिती आहे, पुन्हा सांगायची गरज नाहीये? नाही मॅम. तुमच्या आधीच्या एम्प्लॉईला का काढलं माहिती असेलच तुम्हाला? नक्कीच माहिती आहे मॅम. तर हा कॉल आटपून घेतो आणि मग बोलतो तुझ्याशी. ओके. हॅलो. हो आदित्य सर, त्यांनी माझ्या मागावरती माणसं ठेवली आहेत. काय? तुझ्या मागे माणूस लाव? हा, एक मिनिट. हा, एक मिनिट बाळा, मी आलो. मग माझा अंदाज बरोबर ठरला ना? बरं आलं ना, मी अनुला घेऊन तुझ्या घरातून शिफ्ट झालो आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो. ती बाई फार डेंजर आहे, ती शांत बसणार नाही आता. हो सर, तुम्ही आणि ते काय ते दोघे जण बघून घ्या. झाली तेवढी मदत पुरी झाली. आता यापुढे मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकणार नाही. तुमचे फोटो मी त्या एजंटला दिलेत, ते डॉक्युमेंट जसे बनवून झाले ते तुम्हाला फोन करून सांगतील. मला सांग मग, अनुच्या ट्रीटमेंटचं काय? मी एकटा कसं हँडल करणार आहे तिला? अहो ते करावं लागेल सर. अनु मॅडमला बेशुद्ध ठेवण्यासाठी मी इंजेक्शन्स आणि काय गोळ्या ते माझ्या मित्राकडून तुम्हाला पाठवतो. त्या कधी आणि कशा घ्यायच्या आहेत त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये असतील. आणि प्लीज सर, यापुढे मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नका. अहो सर, माझं लायसन्स गेलं तर मी जन्माचा फसेल, आणि मी जर पकडलं गेलो ना तर तुम्ही सुद्धा अडकाल. त्यामुळे मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नका. गुड बाय. हे बघ, का परत हे वादळ आले माझ्या आयुष्यात? माझ्या बाळाचा नीट निरूपही घेता येत नाही मला. जन्मभर साठवता येईल एवढं बोलायचे तिच्याशी. एडी सर, तुम्हाला मीटिंग साठी अर्जंट बोलवलंय, चला लवकर. हॅलो सावी, बाळा मला बोलायचंय तुझ्याशी, पण अर्जंट मीटिंग आली आहे. आपण उद्या बोलूया. ओके सर. पिऊन मामा, एडी सरांना सांगत काय मीटिंग असतात? एडी सरांची दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर झाली आहे ना, उद्या त्यांचा लास्ट डे आहे ना, स्टँड अप पार्टी पण असेल, म्हणून सारख्या मीटिंग चालू असतात. ट्रान्सफर झाली आहे? हो. म्हणजे आता एडी सर इथून जाणार? हो, खूप चांगले सर होते ना, म्हणजे त्यांचा स्वभाव पण खूप चांगला होता. उद्या त्यांचा लास्ट डे, ते चालले आता. लास्ट डे? हो. तू घे डबा खाऊन घे. हा चल या. May I come in? ठीक आहे, मी थोडा वेळाने येतो. नाही, एक मिनिट, या ना. हे आहे नवीन स्टाफ मेंबर कृष्णा. हाय. हॅलो. आणि दुसरी ओळख म्हणजे हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत, माझे कृष्णा भाऊजी. हे माझ्यासारखे तत्वनिष्ठ आहेत.
नातं घरी, कामाच्या ठिकाणी फक्त सहकारी. आणि भाऊजी, हे धनंजय देसाई, DSP. आता सध्या तरी अंडर सस्पेन्शन आहे, पण त्यांच्यावरती जो खोटा आळा लावला गेला ना, तो पुसला गेले की तेही लवकरच ड्युटीवर जॉईन होते. लवकरच क्लिअर होईल. भेटू परत आपण. मी कामाचं समजून घेतो. बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या केस संदर्भात तुमच्याशी बोलायचंच होतं, पण आता एक वेगळंच टेन्शन उभं राहिलंय. काय झालं? काल रात्री एक विचित्र घटना घडली. म्हणजे खूप उशिरा रात्री आवाज येत होता म्हणून मी घराबाहेर आले. आल्यानंतर वॉचमनला विचारलं की काय झालं, कसला आवाज होता, तर तो म्हणाला की एक बाई आली होती, तिला सावीला भेटायचं होतं. सावीला? इतक्या रात्री? हो, म्हणजे वॉचमन हेही म्हणाला की ती बाई येताना रिक्षाने आली आणि जाताना 4 व्हीलरने गेली. त्या गाडीचा पाठलाग देखील केला. जास्त काय नाही, पण त्या गाडीचा नंबर नोट करू शकले मी, बस, बाकी काही नाही. अहो, हे खूप सिरियस आहे. मला सांगा, तुम्ही CCTV फुटेज चेक केला? दाखवते. हे बघ. एक मिनिट. फुटेज आहे, पण कदाचित धुळीमुळे का होईना ते दुसरं दिसतं, काही स्पष्ट कळत नाही की कोण. आणि काय ना, गेट बाहेरचं कव्हरेज आपल्याकडे नाहीये, त्यामुळे ती बाई कोण होती हे कळूच शकलं नाही. आणि आय एम शुअर ह्या सगळ्यात ना अजून कोणीतरी इन्व्हॉल्ड आहे. या सगळ्यात त्या साहेबाचा हात असेल का? साहेब? नाही, साहेबचा काय संबंध आहे? कारण या सगळ्यातून ती साध्य काय करणार? धमकी ती तर सगळ्यांसमोर उघड दिली तिने. त्यात काही नवीन नाहीये. आणि असं फसणारा डाव साहेब नाही खेळणार. खरंच काही क्लू लागत नाहीये. हा, पण मी आता पोलिसांना इन्व्हेस्टिगेट करायला सांगितलंय, कारण प्रश्न सावीच्या सिक्युरिटीचा आहे. प्रश्नच नाही, या सगळ्या मागे काय मोटिव्ह असेल ते पाहायला लागणार आहे. तुम्हाला काही गरज लागली तर मला कळवा. येतो. माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला. I lost her forever. कॉलेजपासून आम्ही एकत्र होतो. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं, एकमेकांची साथ निभवायची ठरलं होतं आमचं. आरोहानंतर गोड मुलगी हवी होती. तिघांचं चौघं व्हायचं होतं. आम्ही तिघांची दोघंच राहिलो. साहेबाने माझ्या मैथिलीचा जीव घेतला. तिला वेगळं केलं माझ्यापासून, हिरावून घेतलं तिला. त्या साहेबाविरोधात मी सगळे केसेस ओपन केले होते आणि मी मैथिलीच्या इतक्या धक्क्यात होतो. त्याचाच फायदा घेऊन तिने माझ्या पेपर्सवरती सह्या घेतल्या. माझा युनिफॉर्म, माझा सेल्फ रिस्पेक्ट सगळं उरबाडून घेतलं तिने. त्या क्षणाला वाटलं तिचा तिथेच खून करावा. पण आरोहचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मी गप्प बसलो. मला कधीच वाटलं नव्हतं मैथिली आणि मी असे वेगळे होऊ आणि आरोहला आईशिवाय मोठं व्हावं लागलं.
आरोच्या बर्थडेची शॉपिंग बाकी आहे. हे साहेबाचं काही प्रकरण नसतं तर मी आले असते आरोच्या शॉपिंगसाठी. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. पण ड्युटी फर्स्ट. यू प्लीज कॅरी ऑन. मी कॉल करेन तुम्हाला. खरंच धनंजय हो पोरगा लई चांगला आहे, पण हे सरूला पटलं म्हणजे मिळवलं. तिला तूच पटवून सांग. तुम्ही मुलाला पाहिलं म्हणजे तो चांगलाच असणार, आणि फॅमिली पण चांगली दिसते, समंजस दिसते, सगळं छान जुळत. मी बोलेन सरूशी, नक्की बोलेन, आणि नाही ऐकलं ना तर कान पण पकडेल. पण काय शशी, आधी सरूच्या मनातलं थोडं कळायला हवं. पहिल्या वेळेसारखं नको. म्हणजे पहिल्या वेळी तिच्यावर जबरदस्तीच झाली ना, आणि समज बेनसलं. यावेळी तसं नको. अगं तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना. समजा तिच्या मनातलं ओळखेल. हा म्हणजे ती सांगते मला, पण माझ्याच ओळख नाही. समजा मन मोकळं करते बघ ती. चला चहा घ्या. एकदा धनंजय नशेत बोलले होते, मी प्युअर आहे, मी शुद्ध आहे, शुद्ध. तेव्हा नाही, पण आता खरंच वाटतं की हा माणूस खूप प्युअर आहे. त्यामुळे मैथिलीला प्रेम झालं यात काही नवल नाहीये. कुणी पडेल. तू मनात आण किंवा नको आणू, पण नियती आपलं काम करत असते. ती सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळवून आणते बघ. कधी कधी ना सुख आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं बघ, पण ते आपल्यालाच कळत नाही. ते नेमकं आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघ सारे. या सेंड ऑफच्या चक्करमध्ये उगाच लेट झाला. तिकडे अनुला इंजेक्शन देण्याची वेळ सुद्धा उलटून चालली आहे. उगाच अनुला इंजेक्शन दिलं नाही वेळेवर आणि ती कॉन्शियस झाली तर परत प्रॉब्लेम होईल. पण जाऊ दे. या स्कूलचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावर, आणि माझ्या सुद्धा बऱ्याच गोड आठवणी आहेत या स्कूलला. ठीक आहे. शिट, नाही त्या डॉक्टर किरणला आधी कॉल करायला पाहिजे. इंजेक्शनचा स्टॉक संपत आलाय. हा डॉक्टर किरण, ऐका ना, ते पार्सल, नवीन पार्सल आहे ना आपलं इंजेक्शनचं, ते रेडी ठेवा ना, मी येतो घ्यायला. हा ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हा बाबा, पुन्हा कॉल करणार नाही, तुला कळलं मला. आता पार्सल रेडी ठेव. युजलेस. काय झालं आज? आज युनिफॉर्म न बदलता आमची छकुली लगेच निघायला गेली. अगं आज मला चैनच नाही पडत आहे. काय झालं ग? अगं आज आमची एडी सर शाळा सोडून जाणार आहेत ना. मला तर वाटतं की आपण पण त्यांच्या बरोबर जायचं. काय सांगतेस? एवढी काय ग जादू केली तुझ्या एडी सरांनी? अहो ते काय विचारू नका. रोज एडी सरांच्या नावाचा जप चालू असतोय. मी तर बाई अजून पाहिलेलं नाहीये काळे आहेत का गोरे आहेत. अगं मंगलाजी ते खूप स्मार्ट आहेत. एकदम हिरो
विचित्र दिसतात माहितीये का? म्हणजे टवतात. एक लाडाचं बाळ होतं, आता दुसऱ्या बाळाची पण भर पडली. तुम्ही सगळेजण की नाही मला अजून लहान समजता की नाही ते मला बिलकुल आवडत नाही बरं का. अगं तू हायसच लाडाची म्हणून आम्ही लाड करतोय ना. आता तुला नको असेल तर सांग. काय आता तुम्ही काय नाही तिचं लाड नाही करायचं, नुसतं माझं लाड करायचं. बरोबर चालेल. तू गब्बस बर का. ठीक आहे, तुला जर नसेल पटत तर ठीक आहे. नाही कसं आहे ना आजी, आता हे लोक आलेत म्हणल्यावरती आईनं काहीतरी खास बनवलंच असेल. आपण तिला द्यायचंच नाही, आपणच खाऊ. हा हा मंगलई, तुम्ही मालतीला आवडणारा गावाकडचा मसाले भात केला असेल ना? नका देऊ नका तिला, राहू दे. गब्बसा मला पाहिजे बर का. अगदी बरोबर ओळखलं बर का कृष्णा. आज मी मसाले भातच केलाय. अरे वा, खरंच मसाले भात केलाय. चला, नाव ऐकून मला तरी तोंडाला पाणी सुटलंय. मी काय म्हणते, मी फ्रेश होते. हा कसे उद्या पण मला भरपूर काम आहेत, लगेच खाऊन झोपायला. मी पण निघतो. ते काय ना, आमचं घर पण बघायचंय. ऑफिसच्या जवळच बघेन मी. हे देवा, एवढा मोठा बंगला असताना तुला बाहेर घर बघायची काय गरज आहे रे? तेच की. अहो भाऊजी, एवढं मोठं घर आहे आणि तुम्ही दुसरं घर शोधताय. हा आधी पुण्यात छोटं घर होतं, मला मान्य आहे. पण अहो एवढं मोठं घर आहे, त्यात आपण सगळे एकत्र राहिलो तर छान वाटेल. मलाही घर कसं भरल्यासारखं वाटेल. आणि हो, स्पेशली तुम्हा दोघा राजा राणीसाठी एक छान खोली पण आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही नाही जाता, तुम्ही इथे राहता. अँड दिस इज फायनल. ओके हाय का? आता घरी आल्यावर पण तुझी बॉसगिरी सुरू आहे वे? नाही बरं का, असं मी होऊन देणार नाही. जमतंय मालतीला. बरं, आपलं दुसरं लाडाचं बाळ कुठे आहे? अगं ती होमवर्क करते. चला फ्रेश होऊया. चला. हे आरव, वाव किती मस्त दिसतोस बघ तू. छान आहे ना शर्ट? शर्ट छान बसलाय तसा. मस्त आहे ना तुला? हे आरव, काय झालं, तुला आवडला नाहीये का? इट्स ओके. मी ना खूप सारे टी शर्ट घेऊन आलो तुझ्यासाठी. शर्ट नाही आवडला ना, काही नाही. हे बघ, हा टी शर्ट बघ कसा आहे. हा बघ किती छान वाटतंय. एकदम परफेक्ट बसले. हो म्हणजे तू काय झालं, तुला हे टी शर्ट नको आहे का? अरे ठीक आहे ना, आपल्याकडे अजून आहे. हा बघ, ब्ल्यू, तुझा फेवरेट कलर हो की नाही? वाव, आता वाटतोय ना बर्थडे बॉय. किती छान. हे पण नाही आवडलंय का तुला? अरे ठीक आहे आरो, हे बघ. ठणठणॅंग. छान आहे. बोल हा की हा? दोन्ही नको? ठीक आहे ना. मग हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हा हे बघ. अरे बाबा, तुम्हाला ना काहीच नाही माहित. मला कोणता रंग आवडतो, पॅटर्न आवडतो, आईला सगळं बरोबर कळायचं. आपल्या मुलाच्या मनातल्या लहान सहान गोष्टी सुद्धा फक्त आईलाच कळू शकतात. पण तुझ्या बाबांचं काय? त्यांना तर तुला आईच आणायची नाहीये ना. अर्थात मला काय म्हणा, मी आपली आठवडाभरच इथे, मग करा मी बापले काय करायचं ते. छान आहे रे शर्ट. हा आवडला तुला? त्यातला नाही आवडला कुठला? हा तोही छान आहे. हे आरो, आलो आलो.
आरोहच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी चांगलं घडेल अशी आशा आहे. पण त्यासाठी आधी धनंजय आणि सुंदरीच्या मनात काय ते कळायला हवं. मग पुढचं सगळं आम्ही बघून घेऊ. कोणाच्या ताटात जेवू? ये इकडे ये, मी भरवते. नाही, मी आईसोबत जेवणार. बरं ठीक आहे, चल ये, बस. का गं? मी भरवलेलं आवडणार नाही तुला? नाही नको, मला आईच भरवेन. बर बाई. मस्त झाले मंगलाजी तिखट भात. मला खूप आवडला. सावी, त्याला तिखट भात म्हणत नाहीत काय? आमच्या गावाकडे का नाही मसाले भात म्हणतात त्याला. आणि बर का, खास मालतीला आवडतो म्हणून तिच्यासाठी केलाय मसाले भात. तू माझ्या आईसाठी का नाही काही कुक करत? सारखं रडत असते. बघितलं का कशी बोलतीये, जशी काय मी जायला सारखी छळत असते. हो मग तिला कुणीच काही नाही बोलायचं, कारण माझी बेस्ट आई आहे. सगळ्यांचं सगळं बसताना बसले तर माझ्याच पोटी लेकरू नाही. बरं का शाहू, थोड्या दिवसांनीच आरवचा बर्थडे आहे आणि साधनाताईने आपल्या सगळ्यासनी बोलवलंय. आणि स्वरूप ते इकडे बघ माझ्याकडे. तुला माहितीये ना आपली शक्कू कशी आहे. जरा गोळ्या चुकल्या ना तिची सगळी गडबड होते ते. हा, पण ती मला कशी विसरली? मला तुला तर माहितीये ना ती तर सगळंच विसरते आणि आपलं घर सुद्धा विसरते. ती तिच्या लक्षात नाही राहत, माहितीये ना. पण तिला तू आठवत होती, मंगलाजी आठवत होती, मीच कशी नाही आठवत? आणि ती म्हणत होती ही कुणाची मुलगी आहे. भाऊ बाळा, तुला तर माहितीये ना आपल्या शक्कूला तो आजार आहे विसरायचा. तू तिच्या गोळ्या औषधं द्यायला आठवण करते की नाही तर तिच्या लक्षातही राहत नाही. असं तू मनाला लावून घेणार आहेस का? नाही ना. आणि मला माहितीये माझी सावी एकदम गुड गर्ल आहे, शक्कूवर नाही रागवणार. आता तू पटकन झोप, आपण उद्या शक्कूशी बोलू छान. मी झोपते, पण मला सांग अनु कोण आहे? आदित्य कोण आहे? मी अनुची मुलगी आहे का? बाळा, आदित्य आणि अनु कदाचित आजीच्या ना लहानपणीचं कोणीतरी मित्रमैत्रिणी असते. आणि शक्कू आता इतक्या दिवसांनी आता त्यांच्याबद्दल बोलली म्हणजे ती विसरत असते ना सारखी. ती इकडचं तिकडं तिकडचं इकडं सतत करत असते, सगळं मिक्स करते शक्कू. आणि तसंही आम्हाला कसे माहित असतील, हो की नाही आई? हो ना. हा, हे बघ, उद्या सकाळी तुला लवकर उठायचं आणि एडी सरांसाठी पराठे बनवायचे की नाही तुझ्या हाताने. हा, आता जर उशीर केलास ना उद्या सकाळी तुला लवकर जाग नाही येणार. चल लवकर झोप. बघू गुड गर्ल आहेस की नाही, छान पाय ना माझं. झोप. आई, तुम्ही जाऊन झोपा आता. निभावलंच तू आता पुरता आहे. नको विचार करूस एवढा. तू पण दमलीयस, जाऊन झोप. नाही आई, मला कशी झोप लागल आता. माझ्या खोटेपणाचा ना आता कळस झालाय. तिचं शाळेत ऍडमिशन करायला गेले होते ना तेव्हा तिथं वडिलांचं नाव विचारलं. त्यावेळी माझ्याकडे काय उत्तर नव्हतं आणि आजही नाही. शाळेत वडिलांचं नाव लागतं ना. तिला मी एवढंच सांगते, तुझे वडील पण मीच आहे, तुझी आई पण मीच आहे. अजून किती दिवस खोटं बोलणार आहे मी? कधीतरी तिला कळेलच ना. जेव्हा ती मोठी होईल तुम्ही माझ्याशी खोटं बोलात का, मग काय उत्तर देणार आहे तिला आपण?
आवडेल ना एडी सरांना? तू तुझ्या हाताने बनवलायस की नाही, त्यांना नक्की आवडेल. आणि मी आहे ना तुझी मदत करायला, काही नाही जमलं तर. बघितलं का, त्याला म्हणतात प्रेम. किती मायने करते हो लेकरू. खरंच त्या ईडी सरासने मानलं पाहिजे. लहान लेकरासने एवढा लळा लावतात म्हणल्यावर ते भारीच असणार आहे. पण बघ ना आजी कसं आहे, एवढे चांगले ते, एवढं ऐकलंय आपण त्यांच्याबद्दल, तर त्यांना भेटायलाच नाही मिळालं. आणि आता तर ते निघालेत सोडून. आई हे बघ. मस्त. भारी आहे बरं का. आता एडी सर माझ्या हातानेच खाऊन जाणार आहे. बरं साऊ, तू लाटलंय ना, आता राहू दे बाळा, आई भाजल. करू तू भाजून घे बाई, उगीच आगीशी खेळ नको. नाही, मीच भाजणार. सावी, बघ काय मस्त येतील बघा. बाबा, डोसा आम्हाला आजच्यासाठी पाहिजे, उद्यासाठी नाही. अरे आता आता ठीक होईल बघ, 2 मिनिटं. हे याचं काय नाही, नवीन काढू ना आपण. द्या मी करते. अहो नाही नको, जमेल. तर ऍक्च्युली तवा आहे ना, तो तवा गरम नव्हता झाला. आता आता व्यवस्थित तो इक्वली सगळीकडून गरम झाला. तो होईल बघा आता लगेच. बाबा, उगाच टाइमपास नका करू. किती तुम्ही करा, आई सारखं नाही जमणार आहे तुम्हाला. अरे एक काम कर, तू जा आणि लवकर तयार हो. तोपर्यंत मी मस्त आता बनवून घेतो. तो असं तवा तापलाय ना, मस्त होईल आता. तू जा, मला पण तुझ्या स्कूलला यायचंय, तुझी फी भरायची आज. जा जा जा. अहो द्या, मी करते. जमेल ते. द्या, मी करते. गॅस हो, घराचं पेपरवर्क सगळं झालंय. फक्त आता आमच्या दोघांचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत आणि माझ्या फायनल सेटलमेंटचे पैसे येणं बाकी आहे. ओ हो, एकदा ते झालं ना की मग ही जागा सोडायला मोकळ आहे मी. मला लवकरात लवकर ही जागा सोडायची. इकडे राहणं आता सेफ नाहीये. नाही, आज काही करून मी सेटलमेंटचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो ऍट एनी कॉस्ट. हो, लवकरात लवकर ही जागा सोडायची आहे. चालेल, तुझ्या एजंटला पाठवून दे. हो, बघतो मी पुढचं. ठीक आहे, ठीक आहे. ते समजत आहे, पण आम्हाला पण मिळेल की नाही चव सावीच्या आजच्या पराठ्याची, का फक्त एडी सरांनाच देणार? घाबरू नको शशी आजी, मी सगळ्यांसाठी एक एक पराठा बनवते. हा, अगं बाई एवढे नको, एकच कर, आम्हाला सगळ्यांना पुरे तेवढा. सावी, हे बघ तुझ्या सरांसाठी गिफ्ट घेतलंय, पुस्तक. ओके ना?